नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महापारेषण विभागातील शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिसची जी भरती डिक्लेअर झालेली आहे बारामती आणि पुणे विभागासाठी त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो तपशील आहे तो म्हणजे सन 2026-27 या कालावधीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITIचा कोर्स उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हे जे अर्ज आहेत हे औदा सवसू विभाग बारामती यांच्याकडून मागवले जात आहेत. यासाठी या ठिकाणी अप्रेंटिसची जी 32 पदं आहेत ह्या 32 पदांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत. औदा सवसू विभाग 1 पुणे यासाठी 29 पदं रिक्त आहेत आणि ह्या 29 पदांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे एकूण 61 पदांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्थातच हे अर्ज जे आहेत ते तुम्हाला पुणे विभागासाठी वेगळा, बारामती विभागासाठी वेगळा असा अर्ज करावयाचा आहे. यासाठी पात्रता आणि शैक्षणिक अटी जर आपण पाहिल्या तर यामध्ये पात्रता जी आहे हा उमेदवार आणि त्यानंतर 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे आणि त्यानंतर त्याने ITIचा इलेक्ट्रिशियनचा जो कोर्स आहे हा कोर्स केलेला असायला हवा की जो NCTVT किंवा MSBSV मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असला पाहिजे. त्याचबरोबर ITIचं जे मार्कशीट आहे हे सर्व सेमिस्टरचं मिळून एकत्रित मार्कशीट असणं आवश्यक आहे. हा प्रशिक्षण कालावधी जो आहे हा 1 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे ही जी नियुक्ती केली जाईल ही 1 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीसाठी विद्यार्थ्यांची केली जाणार आहे. यामध्ये पुणे विभागासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी जी आहे ही 14 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे आणि बारामती विभागासाठी 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत पासून सुरू होत आहे. पुणे विभागासाठी 14 फेब्रुवारी 2026, बारामतीसाठी 16 फेब्रुवारी 2026. अंतिम मुदत जी आहे ही बारामती विभागासाठी 25 फेब्रुवारी 2026 आहे आणि पुणे विभागासाठी 28 फेब्रुवारी 2026 आहे. या ठिकाणी तुम्हाला बारामती विभागासाठी ज्या हार्ड कॉपीज आहेत डॉक्युमेंटच्या आणि प्रपत्र हे जे आहे हे 5 मार्च 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये देखील ते जमा करावयाचं आहे. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी जी आहे या ऑनलाईन नोंदणीसाठी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची आहे. त्या ठिकाणचं प्रोफाईल तुमचं अगदी पूर्ण अपडेट करायचं, 100% ते अपडेट असलं पाहिजे. त्यानंतर अपॉर्च्युनिटी या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला पोर्टलवर अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटीमध्ये जाऊन आस्थापना नोंदणी क्रमांक शोधून तुम्हाला यासाठी अप्लाय करावयाचं आहे. आवश्यक कागदपत्र जी आहेत यामध्ये तुमचं 10वीचं गुणपत्रक म्हणजे मार्कलिस्ट आणि प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ITI उत्तीर्णचं सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक पाहिजेत. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड की जे प्रोफाईलशी लिंक असेल ते आधार कार्ड, जात प्रमाणपत्र जर समजा तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर समजा तुम्ही SC ST या प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे. समजा तुम्ही EWS किंवा SEBC मधून अर्ज करत असाल तर ती प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यामध्ये ही जी निवड प्रक्रिया आहे यासाठी तुमची कोणतीही मुलाखत चाचणी होणार नाही. केवळ तुमच्या 10वी आणि ITI यांच्या गुणांचा विचार करून ही निवड यादी तयार करण्यात येईल. यासाठी 10वीसाठी जे वेटेज आहे हे 50% वेटेज असणार आहे. म्हणजे 10वीचे मार्क्स विचारात घेऊन तुम्हाला 50% गुण दिले जातील आणि ITIचे मार्क्स विचारात घेऊन तुम्हाला 50% गुण दिले जातील आणि त्याच्यातून अंतिम निवड यादी तयार केली जाईल. वयोमर्यादा जी आहे ही वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे खुल्या प्रवर्गासाठी. राखीव प्रवर्गासाठी याच्यामध्ये 5 वर्ष वयोमर्यादा ही शिथिल असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे स्टायपेंड आहे विद्यावेतन जे आहे हे विद्यावेतन प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला मिळणार आहे. जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे ठरवले जे विद्यावेतन आहे हे मिळणार आहे. या ठिकाणी 1 वर्ष या प्रशिक्षणाचा कालावधी आहे. केवळ प्रशिक्षणासाठी ही तुमची निवड केली जात आहे. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळण्याचा अधिकार या ठिकाणी राहणार नाही. केवळ हे अप्रेंटिसशिपसाठी अर्ज तुम्हाला सादर करावयाचे आहेत. महत्त्वाच्या अटी याच्यामध्ये आहेत की उमेदवार जे आहेत हे पुणे जिल्ह्यातले असतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचबरोबर सुस्पष्ट स्कॅन करून अपलोड असणारी जी सर्व कागदपत्र आहेत ती आपल्याला अपलोड करायची आहेत. सुस्पष्ट आणि स्कॅन करून ते अपलोड करायचे आहेत, अन्यथा अर्ज बाद होईल. प्रशिक्षण सुरू असताना पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. म्हणजे इतर कोणतंही शिक्षण तुमचं चालू असता कामा नये.
आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपली त्या ठिकाणी निवड व्हावी यासाठी तुम्ही कोणता राजकीय दबाव किंवा वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल, हे सुद्धा जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये कागदपत्र जमा करण्यासाठी बारामती विभागासाठी जो पत्ता आहे तो कार्यकारी अभियंता कार्यालय औदा सवसू विभाग बारामती. म्हणजे हे जे अर्ज आहेत, अर्ज, तुमची कागदपत्र आणि तो प्रपत्र जे आहे हे तुम्हाला कार्यालयामध्ये नमूद जमा करावयाचं आहे. तर त्याच्यासाठीचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अशा पद्धतीची ही जी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये तुम्हाला पुढे प्रपत्र दिलेलं आहे. तर हे प्रपत्र तुम्हाला प्रिंटआउट काढून ते भरावयाचं आहे आणि ते कार्यालयामध्ये जमा करावयाचं आहे. हे जे प्रपत्र आहे हे जाहिरातीमध्ये तुम्ही महापारेषणच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला हे प्रपत्र डाउनलोड करता येतं. ते तुम्हाला भरावयाचं आहे आणि तिथे आपली स्वाक्षरी करून हे जमा करावयाचं आहे. तर अशा पद्धतीने ही ITI अप्रेंटिसशिपसाठीची जाहिरात आहे. जे उमेदवार ITI उत्तीर्ण आहेत त्यांनी अवश्य या संधीचा लाभ घ्या आणि आपले अर्ज तत्काळ सादर करा. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, ती तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. ओमकार अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढील भावी कारकिर्दीसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.